आयुष्याची वाट लावणाऱ्या या 30 सवयी आजच सोडा. पहिली, आता मूड नाही, उद्यापासून करीन. टाळमटोल करायची सवय ही ती सवय आहे ज्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्या स्वप्नांचे मारेकरी बनता. दुसरं, स्पष्ट ध्येय आणि काटेकोर योजनेशिवाय जगणे. लक्षात ठेवा, ज्या दिवसाचे काम ठरलेले नसतात तो दिवस तुमच्या हिशोबाने नाही, तो दिवस दुसऱ्यांच्या अजेंडेवर खर्च होऊन जातो. तिसरं, कमजोर बहाने और झूठी मजबुरियाँ. वेळ नाही, पैसा नाही, खरी गोष्ट ही आहे की हिंमत नाही. चौथा, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. ही ती सवय आहे जी तुम्हाला मेहनत करू देत नाही, तुमच्या स्वप्नांना पूर्ण होऊ देत नाही. पाचवा, आपला दिवस मोबाईल स्क्रोल करण्यात वाया घालवू नका. रिअल आणि रील लाईफमधला फरक समजा. सहावा, जर खरंच जीवन जगायचं असेल तर लोक काय म्हणतील या गोष्टीची भीती मनातनं काढून टाका. लोकांना आनंदी करण्यात वेळ वाया घालवू नका. नंबर 7, प्रत्येकावर विश्वास करणे. कारण प्रत्येक हसणारा व्यक्ती तुमचा हितचिंतक नसतो. हुशार माणूस आपल्या गोष्टी, योजना आणि आपले स्वप्न प्रत्येकाला नाही सांगत. कारण कधीकधी सर्वात मोठा हल्ला हा सर्वात जवळच्या व्यक्तीकडूनच केला जातो. आठवा, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहे. ज्यांनी या 6 गोष्टींवर नियंत्रण करणं शिकलं त्यांनी समजा जग जिंकलं. नंबर 9, आपला पगार सगळ्यांना सांगू नका. महागडे कपडे, गाडी, बूट यांनी आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करू नका. पैसे वाचवणं शिका. नंबर 10, कितीही मोठे झाले तरी आपल्या मातीला नका विसरू. आपल्या यशाला आपल्या डोक्यात जाऊ देऊ नका. नंबर 11, कोणत्याही गोष्टीची अति करू नका. अति सर्वत्र वर्जन्ते. नंबर 12, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असताना आपल्या कुटुंबाबरोबर वेळ स्पेंड करणं विसरू नका. नंबर 13, व्यसन व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी करते, म्हणून यांनी 4 हात लांब राहा. नंबर 14, आपल्याला कमी लेखू नका. याने तुमचा आत्मविश्वास कमी होईल. नंबर 15, चिंता करणे सोडा. अतिविचार व चिंतेमुळे तुम्ही जीवनाचा आनंद नाही घेऊ शकाल. सगळ्या गोष्टींवर आपले मत मांडणं सोडा. तुम्ही कितीही सांगितलं तरी लोक जे करायचं आहे तेच करतील. नंबर 17, सगळ्यांकरता हजर राहणं जरुरी नाही. ज्या लोकांना तुमची व्हॅल्यू नाही तिथे आपला वेळ वाया घालवू नका. 18, उधार दिलेले पैसे मागण्यात लाज बाळगू नका. लोकांना तेवढाच उधार द्या, जर त्यांनी तो परत केला नाही तर तुमचं काही बिघडणार नाही. 19, आपल्या भावनांना मनात गुरफटू देऊ नका, नाही तर स्फोट होईल. नंबर 20, जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक नातं जपा, ते आहे माणुसकीचं. 21, घरातल्या खाजगी गोष्टी चुकूनही बाहेरच्या माणसांना सांगू नका, लोक त्याचा गैरफायदा करतात. 22, तुमच्याकडे असणारे कौशल्य, स्किल्स मोफत वाटू नका, योग्य ते चार्जेस घ्या. 23, सतत माझ्याच बरोबरच असं का म्हणून तक्रार करणे, रडणे बंद करा, लोक तुम्हाला अवॉइड करतील. 24, नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे, त्यांच्या हिशोबाने जगणे बंद करा. 25, आर्थिक साक्षर बना, अन्यथा कितीही पैसा आला तरी पैशाची नीट गुंतवणूक न केल्यामुळे आहे तशीच परिस्थिती राहते. 26, 7 पिढीसाठी पैसे साठवायची जबाबदारी तुमची नाही. थोडे पैशांचं संचय करून बाकी उरलेल्या पैशांनी आपल्या इच्छा व स्वप्न पूर्ण करा. 27, विनाकारण स्तुती करणारे, जवळ येणारे यांचे हेतू ओळखा. 28, आपले छंद जपा. दिवसात 10 मिनिटं का नाही, स्वतःसाठी वेळ काढा. 29, तारुण्य कधीच परतून येत नाही. तारुण्यात बेछूट वर्तन करू नका. नंबर 30, शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला जपा. स्वतःच्या शरीराला जपा. शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या पातळीवर स्वतःची काळजी घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.